नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। तर 8 ऑगस्टला 888चा पोर्टल ओपन होत आहे। तर आपल्याला करायचे काय आहे, आपला संदेश जो आहे तो आपल्याला युनिव्हर्सपर्यंत पोहोचवायचा आहे। असे युनिव्हर्समध्ये संदेश पोहोचवण्यासाठी काही दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतात, जसे की 11-11 किंवा 1-1 असे आपल्याला जर वारंवार दिसत असेल तर युनिव्हर्स आपल्याला काहीतरी संदेश देत आहे। तो युनिव्हर्सचा संदेश आपण ओळखायला नक्कीच शिकले पाहिजे। विशिष्ट वेळेमध्ये किंवा विशिष्ट तारखेला ब्रह्मांडामध्ये खूप ताकद असते। त्या दिवशी जर आपण रेमेडी केली तर ती रेमेडी आपली सक्सेसफुल होते आणि आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे ती जर आपण पॉझिटिव्हपणे युनिव्हर्सला सांगितले तर ती इच्छा आपली लवकरात लवकर पूर्ण होते। विशिष्ट वेळ आणि विशिष्ट तारीख यामध्ये खूप एनर्जी असते आणि आपल्यामध्येही या विशिष्ट दिवशी खूप एनर्जी असते, ब्रह्मांडामध्येही खूप एनर्जी असते। आणि अशा वेळेमध्ये जर आपली एनर्जी आणि ब्रह्मांडाची एनर्जी जर अशा विशिष्ट वेळेमध्ये जर एकत्र झाली तर आपली जी कोणतीही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होते। तर 8 ऑगस्टला आपल्याला काय उपाय करायचा आहे, तर एक प्लेन असा एकदम प्लेन कोरा कागद जो असतो आपण ड्रॉइंगला वगैरे वापरतो अशा पद्धतीने हा कागद घ्यायचा आहे आणि ग्रीन कलरचा पेन घ्यायचा आहे। त्या कागदावरती आडवा 8 म्हणजे इंग्लिश मधला जो 8 असतो तो आडवा लिहायचा आहे आणि त्यानंतर आपल्या ज्या काही इच्छा असतील, म्हणजे पैशाबाबतची इच्छा असेल, कोणतीही महत्त्वाची जी इच्छा असेल त्यातली एक इच्छा घ्या आणि ती इच्छा आपण 8 वेळा 30 इच्छा लिहा। पैशांबाबत म्हणजे काय, तर आपल्याला नोकरीमध्ये प्रमोशन हवे असेल तर आपण तसेही लिहू शकतो, मला प्रमोशन मिळाले आहे, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स। किंवा मला माझे घर झाले आहे, तेही घर म्हणजे आपलं जरी घर असेल तरी पैसा असल्याशिवाय घर होत नाही, तर तेही आपण लिहू शकतो की माझे घर झाले आहे, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स। असे आपली कोणतीही मनामध्ये जी इच्छा असेल किंवा माझा पगार वाढला आहे, कोणतीही मनामध्ये जी पैशांबाबतची इच्छा असेल ती इच्छा आपल्याला वरती लिहायची आहे। तर जी सर्वात महत्त्वाची तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्ही एकच इच्छा 8 वेळा लिहायची आहे आणि खाली लिहायचं आहे थँक्यू ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिव्हर्स। तर आपली इच्छा आपण जितक्या वेळा लिहिली आहे तसा तो कागद असा हातामध्ये घेऊन आपल्याला ते मनामध्ये आपण जे इच्छा लिहिली आहे ते म्हणत ती त्या कागदाची अशी आपल्याकडे, तर त्या कागदाची घडी आपल्याकडे फोल्ड होईल आणि समोर अशी घडी राहील, अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायची आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला आपल्याकडे फोल्ड होईल अशा पद्धतीने कागदाची घडी करायची आहे। पुन्हा आपल्याला आपल्याकडे फोल्ड होईल अशा पद्धतीने कागद फोल्ड करायचा आहे। ही इच्छा आपण करायची कधी आहे, तर सकाळी 8 वाजता आपण ही इच्छा लिहायला चालू करायची आहे। तर 8 वाजून 8 मिनिटांपर्यंत ही लिहून आपल्याला पूर्ण करायची आहे। किंवा जर सकाळी आपल्याकडे वेळ नसेल तर संध्याकाळी 8 वाजता आपण लिहायला चालू करायची आहे आणि 8 वाजून 8 मिनिटांपर्यंत आपण जी इच्छा लिहित आहे ती आपल्याला लिहून पूर्ण करायची आहे। आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये हा घडीचा कागद घेऊन आपल्याला आपल्या इच्छेचं जे मनामध्ये आपण मनामध्ये आपली इच्छा पूर्ण झाली आहे असं हे करायचं आहे की माझी इच्छा पूर्ण झाली आहे, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू असं म्हणत आपल्याला ती इच्छा युनिव्हर्सपर्यंत पोहोचवायची आहे। त्यानंतर आपल्याला करायचे काय आहे, तर आपण जर सकाळी लिहिले असेल तर ती इच्छा आपण देवघरासमोर ठेवली तरीही चालेल किंवा कुठेही असं चांगल्या ठिकाणी, जर देवघरासमोर तुम्हाला ठेवायची नसेल तर कपाटात वगैरे कुठेतरी ठेवायची। आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळी ती इच्छा 8 वाजून 8 मिनिटांपर्यंत जर संध्याकाळीच तुम्ही लिहिली तर थोडंसं 8च्या थोडंसं त्या वेळेपर्यंत पूर्ण होईल, 8 वाजून 8 मिनिटांपर्यंत। अशा पद्धतीने तुम्ही ती लिहून घ्यायची आहे आणि फोल्ड न करताही तुम्ही ती इच्छा एक मेणबत्ती किंवा दिवा कोणतीही वस्तू घ्या, तर आपल्याला ती आपण ज्या इच्छा लिहिली आहे ती जाळायची आहे आणि 8 वाजून 8 मिनिटांनी त्याची जी राख आहे ती आपल्याला युनिव्हर्समध्ये, म्हणजे आपण जर ती चिठ्ठी एका प्लेटमध्ये जाळायची आहे आणि ती राख सगळी
प्लेटमध्ये पकडायची आहे. त्यानंतर आपण हातामध्ये अशी राख ठेवून ती आपल्याला बाहेरच्या दिशेने युनिव्हर्सकडे अशी फुंकर मारायची आहे आणि आपली इच्छा पूर्ण झाली आहे असे युनिव्हर्सला सांगायचे आहे. बऱ्याच लोकांचा समज असतो की आपली इच्छा आहे आणि मग ती जाळायची कशी. तर आपल्याला युनिव्हर्सपर्यंत जर पोहोचवायची असेल तर ती आपण जाळल्यानंतर त्याची जी राख आहे ती आपण युनिव्हर्सकडे पोहोचवत असतो आणि त्यामुळे आपली इच्छा पूर्ण होत असते. पण ती इच्छा आपण इतकी मनापासून म्हणायची आहे आणि इतकी पॉझिटिव्हमध्ये ती आपल्या सत्यात उतरली आहे असं आपल्याला भासलं पाहिजे. याच पद्धतीने आपण ती इच्छा म्हणायची आहे. आपण जर जितक्या पॉझिटिव्हमध्ये इच्छा म्हणत असू तितक्या पॉझिटिव्हमध्ये ती इच्छा लवकर पूर्ण होते. हा ब्रह्मांड आपल्याला फक्त द्यायला बसला आहे, पण आपल्याला त्या ब्रह्मांडाशी एक नाळ जोडता आली पाहिजे. जर आपण ब्रह्मांडाशी आपण जे बोलतो त्याच पद्धतीने त्या ब्रह्मांडाला समजते. आपण जर म्हणत असू की नाही हे माझे काम होणार नाही, तर ते नाही जर आपण म्हणत असू तर युनिव्हर्सला नाही हा शब्दच कळतो, त्यामुळे ते तसेच होते. पण आपण जर कोणतीही गोष्ट जर म्हटलं नाही हे मी करणारच किंवा हे मी माझ्याकडनं होणार, मी करणार म्हणजे करणार, त्यावेळेस जर युनिव्हर्स पण म्हणत असतो की हा जर माणूस करणार असेल किंवा हो माझ्याकडे आहेच म्हणत असेल, जरी आपल्याकडे पैसा कमी असला किंवा कोणतीही गोष्ट कमी असली तरी आपण म्हटलं की नाही माझ्याकडे आहेच, तर त्यावेळेस युनिव्हर्सलाही असे वाटते की याच्याकडे आहे मग याच्याकडेच चला. तर त्यामुळे आपल्याकडे ती वस्तू आकर्षित होते आणि आपली इच्छा असो किंवा पैसा असो तर आपल्याकडे आकर्षित होतो आणि त्या आपल्या सर्व इच्छा त्यामुळे पूर्ण होतात. त्यामुळे आपण दररोजच्या जीवनातही जितके होईल तितके पॉझिटिव्ह बोलले पाहिजे. आपण कोणत्याही प्रकारची नकारात्मकता आपल्यामध्ये शिरून न देता जितके पॉझिटिव्ह राहाल तितके आपल्या घरामधील वातावरण आनंदी राहील, आपणही उत्साही राहू आणि आपले सर्व इच्छाही लवकरात लवकर पूर्ण होतात. त्यामुळे आपल्याला नेहमीच पॉझिटिव्ह राहायचं आहे, पॉझिटिव्ह बोलायचं आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.